हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. या व्हिडिओ सीरीजमध्ये आपण चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पेडोगॉजी संबंधित टॉप 15 एमसीक्यूज बघणार आहोत. या एमसीक्यूज क्वेश्चनच्या माध्यमातून कंप्लीट जो आपला सीडीपीचा सिलेबस आहे, हा कंप्लीट सिलेबस कव्हर होणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सीरीज महा टीईटी एक्झामिनेशन टार्गेट करीत असणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सोबतच महा टीईटी एक्झामिनेशन टार्गेट करीत आहात तर आपल्या सगळ्यांसाठी कोर्स सुद्धा अवेलेबल आहे, ज्यामध्ये डेली लाईव्ह सेशन्स अवेलेबल आहे, व्हिडिओ लेक्चर्स आहे, नोट्स आहे, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट, एमसीक्यूज आहे. कोर्सला जॉईन करण्याची फीस 3000 आहे. किंबहुना एकच पेपर आपण टार्गेट करत आहात तर पर पेपर फीस 2000 रुपये आहे. बघा, हे ऑफिशियल नंबर्स आहे. आजच या नंबर्सवर कॉन्टॅक्ट करून आपण कोर्सला जॉईन करू शकता. सो विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरू करूया आपल्या क्वेश्चन्स पासून. सो सीडीपी हा खूप महत्त्वपूर्ण भाग आहे आपल्या एक्झामिनेशनसाठी. आजचा आपला प्रश्न आहे, पोगंडा अवस्थेतील लोकांना अनुभव येऊ शकतो. आता ॲडोलसंट विषयी प्रश्न आहे. आता बघा, चाइल्ड डेव्हलपमेंट अभ्यास करीत आहोत, त्यामुळे आपल्याला ॲडोलसंट पोगंड अवस्थेतील जे बालक आहे आणि जे अडल्ट बालक आहे त्यांविषयी इन्फॉर्मेशन असायला हवी. या पोगंड अवस्थेतील मुलांविषयी एक्सपिरियन्स आपल्याला विचारलेला आहे. ए, आत्म वास्तविकतेची भावना त्यांच्या अंतर्गत असते. ऑप्शन बी, जीवनाबद्दल तृप्तीची भावना त्यांच्या अंतर्गत असते. सी आहे, स्वतःबद्दल चिंता हे बाळगतात. की ऑप्शन क्रमांक डी, बालपणात केलेल्या पापांबद्दल भीतीची भावना हे बाळगतात. सो व्हेरी करेक्ट आन्सर आहे आत्म वास्तविकतेची भावना त्यांच्याकडे आपल्याला पोगंड अवस्थेतील जे बालक आहे त्यांच्यामध्ये दिसून येतं. समोरचा प्रश्न आहे, अनुवांशिकतेचे एकक काय आहे? अनुवांशिकता आपण बघतो, ठीक आहे, ज्याला आपण हेरिडिटी म्हणतो. हेरिडिटी विषयी प्रश्न आहे की त्याचं एकक काय आहे? गुणसूत्र आहे, क्रोमोसोम ज्याला म्हणतात. बी आहे जीन्स, जे आपण हेरिडिटी त्याचं मापू शकतो, युनिट्स आहे ही. की फलित सेल आहे. की डी झायगोट आहे. आता इथे बघा, अनुवांशिकता ही जीन्स नुसार आपल्याला पाहायला मिळतं, त्यामुळे इथे ऑप्शन क्रमांक बी अगदी योग्य उत्तर आहे. आता बघा, हे सीडीपीचा अगदी बेसिक हे प्रश्न आहे आणि याविषयी जर थोडा जरी आपण अभ्यास केलेला तर नक्कीच असे जे प्रश्न आहेत त्यांना आपण योग्य रित्या जे आहे आन्सर करू शकतो. नेक्स्ट प्रश्न आहे, श्रवणक्षम मुलांना शिक्षित करण्यासाठी काय वापरलं जातं? म्हणजे पर्टिक्युलर असे बालक ज्यांना हेअरिंगमध्ये म्हणजे ऐकण्यामध्ये प्रॉब्लेम असतात, तर त्यांच्यासाठी काय आपण असं यूज करू शकतो? यासाठी 4 ऑप्शन विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दिलेले आहे. ऑप्शन ए आहे बेललिपी, ऑप्शन बी आहे कोडिंग भाषा, ऑप्शन सी आहे वाद्य आणि ऑप्शन डी आहे वरीलपैकी सर्व. सो ज्यांना व्यवस्थितरित्या ऐकू येत नाही अशांसाठी आपण काय करू शकतो? कोडिंग भाषांचा वापर करू शकतो. जसं आपलं सिग्नल आपण बघतो, रेड सिम्बॉल जर आपल्याला दिसेल तर नक्कीच त्याचा अर्थ आपण लावू शकतो की हे काय आहे, थांबण्याचं आपल्याला काय देत आहे, इंडिकेशन देत आहे म्हणून, है ना. सो जेव्हा आपण बघतो की हेअरिंग म्हणजे ज्यांना श्रवण संबंधित बाधा आहे अशा बालकांना आपल्याला जर शिकवायचं आहे, शिक्षित करायचं आहे, तर त्यासाठी कोडिंग लँग्वेजचा वापर केला जातो. ठीक आहे, हे एक प्रकारे सिम्बॉलिक लँग्वेज आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट प्रश्नाकडे आपण वळूया. ज्यांनी प्रथम बुद्धिमत्ता चाचणी घेण्याचे ठरवले, म्हणजे पहिले हे कोण होते ज्यांनी इंटेलिजन्स टेस्ट घेण्याचं ठरवलेलं आहे? ओके, सो बुद्धिमत्ता चाचणी हा सुद्धा आपल्या सीडीपीचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. यासाठी 4 ऑप्शन आहे. डेव्हिड वेचलर्स, बी आहे अल्फ्रेड बिनेट, सी आहे चार्ल्ड एडवर्ड स्पियरमॅन आणि डी आहे रॉबर्ट स्टर्नबर्ग. सो बुद्धिमत्ता चाचणी सर्वप्रथम कोणी केली आहे, असा सरळ सरळ प्रश्न आहे ना. सो बुद्धिमत्ता चाचणी प्रथम केलेली आहे अल्फ्रेड बिनेट यांनी प्रथमतः आपल्याला दिसून येते इंटेलिजंट टेस्ट केलेली. ओके, सो बुद्धिमत्ता चाचणी संबंधित जर प्रश्न आलेला तर नक्कीच आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की अल्फ्रेड बिनेट यांनी काय केले आहे, बुद्धिमत्ता चाचणी याचा वापर केलेला आहे प्रथमतः. यानंतरचा प्रश्न आहे, विकृत हस्ताक्षराशी संबंधित लेखन क्षमता कमी होणे हे कशाचे लक्षण आहे? आता यावर 100% आपल्याला प्रश्न दिसून येतं. ठीक आहे, सो जर आपली हँडरायटिंग विषयी रायटिंग ॲबिलिटी नाही, ठीक आहे, सो हे कशाचे लक्षण आहे? डिस्प्रेक्सियाचे हे लक्षण आहे. बी डिस्प्रेक्सिया आहे, सी आहे डिस्कॅल्कुलिया आहे की डिस्लेक्सिया. सो इथे बघा थोडा फरक आहे, है ना.
सो हे खूप महत्त्वाचं आहे आणि हे चारही जे ऑप्शन आहे, चारही ऑप्शन विद्यार्थी मित्रांनो यावर प्रश्न वारंवार आपल्याला एक्झामिनेशनमध्ये येताना दिसून येतात. त्यामुळे हे खूप इम्पॉर्टंट होणार आहे आपल्या सगळ्यांसाठी. त्यामुळे लक्षपूर्वक बघा. जेव्हा विकृत हस्ताक्षर म्हणजे हँडरायटिंग समजू येत नाही किंवा अक्षर जेव्हा पाहण्यात प्रॉब्लेम्स बालकांना असतं, त्यावेळी त्याला डिस्प्रेक्सिया असं म्हटलं जातं. त्यामुळे इथे अगदी योग्य उत्तर आपल्याला काय दिसून येतं? ऑप्शन क्रमांक ए. ओके, चला समोर जाऊया आपण आणि समोरचा प्रश्न आहे, पियाजेच्या सिद्धांतानुसार खालीलपैकी कोणता व्यक्तींचं संज्ञानात्मक विकासावर परिणाम करणारा घटक नाही? आपण बघतो की जीन पियाजे यांनी कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंटचं थेअरी दिलेलं आहे. सो या ठिकाणी प्रश्न आहे की पियाजे यांचा जो संज्ञानात्मक विकासाचा सिद्धांत आहे, या सिद्धांतानुसार असा कोणता घटक आहे जो परिणाम करत नाही? ऑप्शन ए आहे भाषा, ऑप्शन बी आहे सामाजिक अनुभव, ऑप्शन सी आहे परिपक्व आणि ऑप्शन डी आहे उपक्रम. सो जीन पियाजे यांनी कोणता सिद्धांत दिलेला? अशा प्रकारचं सुद्धा प्रश्न विचारलं जातं किंवा त्यांनी किती स्टेजेस सांगितले आहे है ना? काय असं प्रमुख वैशिष्ट्य त्यांच्या सिद्धांतामध्ये आपल्याला दिसून येतं? सो पर्टिक्युलर अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारतात. त्यामुळे लक्षात घ्या, पियाजे यांचा जो सिद्धांत आहे तो संज्ञानात्मक विकासाचा आहे आणि यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की सोशल एक्सपिरियन्स हा कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट थेअरीमध्ये परिणाम करीत नाही. पण आपली भाषा, आपण किती मॅच्युअर आहे, बालक किती मॅच्युअर आहे, तो काय ॲक्टिव्हिटीज करतो, हे सगळे घटक संज्ञानात्मक जे आपलं डेव्हलपमेंटचं थेअरी आहे त्यामध्ये प्रमुख आपल्याला दिसून येतात. सो त्यामुळे इथे आपलं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी आहे. इथे एक गोष्ट नमूद करावी, प्रत्येकाने प्रश्न पूर्णतः वाचावा आणि प्रश्न वाचल्यानंतर त्याला समजून घ्यावं, देन आपल्याला आन्सर करायचं आहे. ओके, समोरचा आपला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती सामाजिकरणाची निष्क्रिय एजन्सी आहे? आता सोशलायझेशन आपण सामाजिकरण याविषयी वारंवार बघितलेलं आहे आणि याविषयी प्रश्न सुद्धा आपण बघतो. सामाजिकरण म्हणजे एक प्रकारे संबंधित आपल्याला दिसून येतं, सोशल लाईफ संबंधित दिसून येतं आणि आपल्या सोशल लाईफ आणखीन व्यवस्थित करण्यासाठी कोणकोणत्या घटक आहे? ठीक आहे, ओके. ऑप्शन ए आहे आरोग्य, ऑप्शन बी आहे कुटुंब, ऑप्शन सी आहे इको क्लब आणि ऑप्शन डी आहे सार्वजनिक ग्रंथालय. सो इथे बघा, सोशलायझेशन विषयी जर आपण विचार केलेलं तर त्यामध्ये फॅमिली हे पहिला असं घटक आहे म्हणू शकता, एजन्सी आहे म्हणू शकता, जे मुलांच्या सामाजिकरणामध्ये प्रमुख भूमिका रोल प्ले असतं. त्यानंतर आपल्याला स्कूल दिसून येतं. ठीक आहे, म्हणजे स्कूलचं सुद्धा आपल्याला रोल दिसून येतं. त्यानंतर आरोग्य आहे, ऑब्व्हियसली आपण सगळ्यांना इलनेस होत असतं, अशा वेळी आपण डॉक्टरांकडे जात असतो. सो आरोग्य सुद्धा सामाजिकरणासाठी महत्त्वाची आहे. पण सार्वजनिक ग्रंथालय हे निष्क्रिय असं एजन्सी आपल्याला सामाजिकरणामध्ये दिसून येते. ओके, चला समोरच्या प्रश्नाकडे आपण वळूया. वायगोस्कीच्या सिद्धांतामध्ये विकासाच्या खालीलपैकी कोणत्या पैलूकडे दुर्लक्ष केले? आता बघा, वायगोस्की यांनी सुद्धा डेव्हलपमेंट संबंधित थेअरी दिलेली आहे. आता त्यांच्या थेअरीमध्ये असा कोणता घटक आहे जे इम्पॉर्टंट नाही? 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी आहे. ए सोशल, बी सांस्कृतिक, सी सेंद्रिय आणि डी आहे भाषिक. सो यांचं जे थेअरी दिलेलं आहे सामाजिक सांस्कृतिक विकास थेअरी आहे, ज्यामध्ये समाज संस्कृती म्हणजे कशा प्रकारे समाजाला संस्कृती इफेक्ट करीत असते आणि जेव्हा विविध संस्कृती आपल्याला जाणून घ्यायची असते तर त्यासाठी प्रमुख साधन म्हणा, मेन जे असतं ना ते म्हणजे भाषा असते ना. म्हणजे प्रत्येक संस्कृती काही वेगळेपण आपल्याला दिसून येतं आणि हा वेगळेपण जर आपल्याला जाणून घ्यायचा आहे तर भाषा हा प्रमुख साधन आहे. त्यामुळे कोणतं घटक नाही तर सेंद्रिय. ठीक आहे, हा घटक नाही, बाकी घटक म्हणजे सामाजिक, सांस्कृतिक आणि भाषा हे तीनही महत्त्वपूर्ण वायगोस्कीच्या सिद्धांतामध्ये नमूद केलेलं आपल्याला दिसून येतं. ओके, चला नेक्स्ट प्रश्न आहे, पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा टीएमने स्थापन केली? ए कॅटलद्वारे, बी आहे वूडद्वारे. आता सरळ प्रश्न आहे, मानसशास्त्रीय प्रयोगशाळा पहिली कोणी स्थापन केली? कॅटलद्वारे, बी आहे वुंटद्वारे, सी आहे गॅल्टनद्वारे की डी आहे वॉटसनद्वारे? सो व्हेरी करेक्ट आन्सर वुंटद्वारे आपण बघतो पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा स्थापन झालेली.
नेक्स्ट प्रश्न आहे, गिलफोर्डने प्रस्थापित केलेला बुद्धिमत्ता संरचना मॉडेल किती घटक आहे? आता बघा, गिलफोर्ड यांनी बुद्धिमत्ता मॉडेल दिलेला आहे आणि या मॉडेलमध्ये किती घटक आहे? ऑप्शन ए 100, बी आहे 150, सी आहे 180 आणि डी आहे 120. ठीक आहे. सो गिलफोर्ड महोदयने बुद्धिमत्ता संरक्षणासंबंधित जो संरचना दिलेला आहे, स्ट्रक्चर दिलेला आहे, त्यामध्ये टोटल 180 मॉडेल्स जे आहे, घटक जे आहे ते समाविष्ट आहे. नेक्स्ट आहे, शिकणे ही एक उपलब्धी आहे. कशा संबंधित? ज्ञानासंबंधित, बी वृद्धी संबंधित, सी आहे कौशल्य संबंधित की डी वरीलपैकी सर्व. सो व्हेरी करेक्ट आन्सर सर्व, कारण जेव्हा आपण लर्निंग बघतो, लर्निंगच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान मिळतं, आपली अभिवृत्ती वाढत असते आणि विविध स्किल आपल्या अंतर्गत डेव्हलप होतात. त्यामुळे ऑप्शन डी. नेक्स्ट आहे, स्टॅनफोर्ड बिनेट बुद्धिमत्तेची चाचणी कोणती आहे? ए वस्तुमान आहे, बी शाब्दिक चाचणी आहे, सी कामगिरी चाचणी आहे की डी अशाब्दिक चाचणी आहे. ठीक आहे. सो स्टॅनफोर्ड बिगेट यांनी बुद्धिमत्ता चाचणी संबंधित आपल्याला दिलेला आहे की वर्बल टेस्ट या संबंधित त्यांनी बुद्धिमत्तेची चाचणी सांगितली आहे. यानंतर आहे, आयक्यूचं सूत्र काय दर्शवतो? ए मानसिक क्षमता, बी परिपक्वता क्षमता, सी मानसिक वय की डी परिपक्वता वय. सो आयक्यू जे आहे ना, ते मेंटल एज सांगत असते, त्यामुळे व्हेरी करेक्ट आन्सर सी. नेक्स्ट आहे, वायगोस्कीच्या मते मुले शिकतात. ठीक आहे. कशा पद्धतीने? जेव्हा मजबूतीकरण प्रदान केले जाते, बी आहे परिपक्वतापासून हे शिकतात, सी आहे अनुकरणातून शिकतात की डी प्रौढ आणि समवयस्कातून जेव्हा ते संपर्क करतात तेव्हा ते शिकतात. सो वायगोस्की यांनी सामाजिक सांस्कृतिक डेव्हलपमेंटचं थेरी दिलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी प्रौढ आणि समवयस्कांशी जेव्हा बालक संवाद साधत असतो त्यावेळी तो काय करीत असतो? लर्निंग करीत असतो. ओके. सो अशा प्रकारे आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये टॉप क्वेश्चन्स CDP विषयी आपण डिस्कशन केलेले आहे. समोरच्या सेशनमध्ये याहीपेक्षा अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न आपण डिस्कस करूया. सेशनला बघत राहा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.